नागपुर के त्रिमूर्ति नगर स्थित स्वामी समर्थ हार्ट केयर व मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में हृदय रोगियों के लिए नई उम्मीद की किरण जगी है। यहाँ 70% से 100% तक ब्लॉकेज वाले हृदय रोगियों का इलाज अब बिना सर्जरी और बिना दर्द की आधुनिक तकनीक से किया जा रहा है। इस पद्धति से मरीजों को बाईपास सर्जरी या एंजियोप्लास्टी की आवश्यकता नहीं होती, जिससे ऑपरेशन की लागत और शारीरिक परेशानी दोनों से बचा जा सकता है। ये उपचार कम लागत, सुरक्षित और प्रभावी तरीके से किया जाता है ताकि मरीज शीघ्र स्वस्थ होकर सामान्य जीवन जी सके। यहाँ डॉक्टर नई तकनीक की मदद से सफल इलाज कर रहे हैं, तो वहीं सफल इलाज के बाद स्वस्थ होने वाले मरीज इस उपचार पद्धति को वरदान मानते हैं। आमच्याकडे आमच्या हॉस्पिटलमध्ये 70 ते 100% हार्ट ब्लॉकेजेसचा बिना ऑपरेशन इलाज केला जातो। EECP ट्रीटमेंट केली जाते। आज आपण जे बोलणार आहे ते एक लेडी पेशंट आहे, मिसेस गुळतकर करून। तिचं वय 65 वर्ष। सप्टेंबर महिन्यात तिची एंजिओग्राफी केली होती। तिला छातीत दुखत होतं, दम लागत होतं म्हणून एंजिओग्राफी केली। तर त्याच्यामध्ये 80, 90, 90, 90 असे 4 ब्लॉकेजेस भेटले। 80% जो ब्लॉक होता तो LED मध्ये होता, 90% जो ब्लॉक होता तो LCX मध्ये होता आणि RCA मध्ये पण 90% ब्लॉक होता। अशा वेळेस तिला दम लागत होता, श्वास लागत होता, छातीत दुखत होतं आणि तिला चालताही येत नव्हतं। अशा कंडिशनमध्ये तिला सगळ्यांनी बायपास सांगितलं होतं आणि मग नंतर ती आमच्या हॉस्पिटलमध्ये आली। मी तिला बघितलं आणि मग नंतर तिला EECP सजेस्ट केलं आणि 20 ACTचे सलाईन सजेस्ट केले। मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली। काही दिवसातच तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट भेटलं आणि मग नंतर हळूहळू तिचं दम लागणं, छातीत दुखणं आणि श्वास लागणं हे कमी व्हायला लागलं। नंतर आता तिची ट्रीटमेंट संपली, पण मी पण खात्री करण्याकरता तिचं चेकअपसाठी तिला पाठवलं आणि कार्डियक MRI केला। कार्डियक MRI आम्ही 30 मार्चला केला। त्याच्यामध्ये तिचं जे हृदयाचं पंपिंग जे आहे ते 30वरनं 66%वर आलं आणि आता तिला कोणत्याही प्रकारचा दम लागत नाही, श्वास लागत नाही, छातीत दुखत नाही आणि ती अगदी व्यवस्थित आहे। माझं वय 66 वर्षाचं आहे। मला एंजिओग्राफी केली मी, तर त्याच्यामुळे मला 4 ब्लॉकेजेस आले। तर ते मग मला काही बायपास सांगितली होतं मला, पण माझी काही हिंमत नाही पटली। मग काही दिवसानंतर मला डॉक्टर प्रदीप पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये, स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये मी गेली।